नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिकाम्या बिसलेरी प्लास्टिक बाटलीपासून सुंदर आणि उपयुक्त कप कसा तयार करायचा आहे हे पाहणार आहोत. आपली बाटली फेकून न देता त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. टाकाऊ वस्तूचा योग्य वापर करून त्याला नव्याने रूपात बदलणे आणि पैशाची बचत कशी करायची आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी सोपा आणि घरात उपलब्ध असणाऱ्या काही साहित्याच्या मदतीने सुंदर असा कप आपण बनवून दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पेन वगैरे काहीही ठेवू शकतो आणि त्यानंतर आपण त्याला क्रिएटिव्ह असं बनवू शकतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत तर नक्की पाठवा. चला तर मग आपण चालू करूया. आपण इथे आणि त्यानंतर मी तुम्हाला पीठ कसे तेलाने साफ करायचे हे सुद्धा एक उपयुक्त टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर इथे मी काय केले आहे, बिसलेरी बॉटल अशी कट करून घ्यायची आहे. आपण चाकू गरम करून घ्यायचा आहे आणि बिसलेरी बॉटल अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर वरचा भाग आपण फेकून द्यायचा नाही, त्याचे खालचा भाग आपण तसाच ठेवायचा आहे आणि वरच्या भागाचा वरचा भाग असतो तो आपण कट करून घ्यायचा आहे. तो गरम करायचा आहे आपला चाकू आणि वरचा भाग कट करून घ्यायचा आहे. तो भाग आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या गावातून बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपण इथे हे कट करून घेत आहोत. जरा वेळच लागत आहे कारण हे जरा खूप कडक झालेले आहे त्यामुळे. त्यानंतर आपण काय करायचे आहे, तो भाग कट करून घेतल्यानंतर त्याला आपण गॅसवर गरम करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते आपले पॅक चिपकले पाहिजे असे आपण त्याला बनवायचे आहे. आपण आपल्या कपाला कसे असे धरायला असते तसे आपण कान बनवायचं आहे, जे कानच बोलता येईल त्याला. तर आपण तसे छान असे काय करायचे आहे, त्याला गरम करून घ्यायचे आहे. तसा तो चिपकत नाही ना, त्यामुळे आपण त्याला गॅसवर छान असे गरम करून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे कप रेडी झाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून सुद्धा पिऊ शकता आणि काहीही त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, जेणेकरून पेन, पेन्सिल वगैरे आणि किंवा आपले ब्रश वगैरे पण ठेवू शकतो. पाहू शकता तुम्ही, मी त्याच्यामध्ये पाणी पण भरलेले आहे तरी तो किती छान. तर आता इथे आपण पाहणार आहोत. आता आपण किचनवर आपले स्वयंपाक झाल्यानंतर खूप सारे पीठ सांडते तर ते आपले टॉवेलने साफ करतो आपण. मग तसे न करता आपण काय करायचे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर नक्की पूर्ण पहा व्हिडिओ. तर आता इथे पीठ सांडले आहे तर आपण काय करायचे आहे, याच्यावर तेल टाकायचे आहे आणि तेल टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही, मी इथे आता तेल टाकून घेणार आहे. तेल टाकले आहे, असे थोडेसे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याला असे कपड्याने किंवा हाताने असे चोळायचे आहे, जेणेकरून ते पीठ ॲब्झॉर्ब करेल आणि आपली किचनची जिथे पीठ सांडलं आहे ती जागा आपली स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागेल. म्हणजे आपल्याला काहीही वेळ लागणार नाही किचन साफ करण्यासाठी आणि आपला वेळ पण वाया जाणार नाही. तुम्ही पाहू शकता तेलाने ते पीठ पूर्ण ॲब्झॉर्ब केलेले आहे. तर मी इथे काय केले आहे, माझ्याकडे घाण कपडा होता त्याने मी पुसून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ अगोदर कसे पीठ सांडल्यावर झाले होते आणि आता पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ झाले आहे. तर अशा वेगवेगळ्या ट्रिक जर तुम्हाला चॅनलवर पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला माझ्या दोन्हीपैकी कोणती टिप्स आवडली आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर कुठला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.